गुंतलेले मनवेडे तुझ्यासवे भाग 11. वेदीचा 12वीचा रिझल्ट लागला. ती 80% पास झाली. तिला माझ्या कॉलेजलाच ॲडमिशन घेऊन दिली. मी बाबांना आम्ही दोघंच भाड्याने राहायला जात असल्याची कल्पना दिली आणि 2 दिवसात तिकडे राहायला जायची तयारी केली. वेदीलाही सोबत घेतलं होतं. शेगडी गॅस घेणं शक्य नव्हतं. गॅस स्टोव्ह घेतला. थोडी भांडी जी खूप गरजेची होती, पाण्याला भांडी घेतली, कारण पाणी बाहेरून भरायचं होतं. मी कामावरून 2 दिवस सुट्टी घेतली होती आणि आम्हाला सुरुवातीला महत्त्वाचा लागणारा किराणा घेतला. दोघंच तर होतो, त्यामुळे सुरुवातीला जास्त सामान घ्यावं लागलं नाही. काकी काहीच देणार नव्हती आणि काकांना किती वाटलं देऊ तरी देऊ शकत नव्हते काकींना नाराज करून. पण काकांना खूप प्रेम होतं आमच्याबद्दल. मी दुसऱ्या दिवशी काकांना रूम दाखवायला घेऊन गेलो. काकांनीही रूम बघितला, खुश झाले. काही लागलं तर सांग म्हणाले आणि स्वतःच्या खिशात हात घालत त्यांनी पैसे काढले. 5,000 रुपये होते. आमच्यासाठी ती रक्कम खूप मोठी होती. काका, ह्याची खरंच गरज नाही. आम्ही सगळं केलं मॅनेज. तुम्ही बघितलंत ना. कामापासून पण जवळ आहे. मला बरं पडेल आणि वेदीलाही बरं पडेल. कॉलेजलाही जवळ आहे. मी म्हणालो, तुमच्या काकीमुळे तुम्हाला लांब करावं लागते. पण तुमचं तुम्ही करताय, सगळं व्यवस्थित बघून मला बरं वाटलं. मी तुमच्यासाठी जास्त काही करू शकत नाही, पण मी तुम्हाला थोडीफार पैशाची मदत तर करूच शकतो. तेव्हा ह्याला नाही म्हणू नकोस. काका अगदी डोळ्यात पाणी आणून म्हणाले. तसं मात्र मला नाही म्हणता आलं नाही. थोडा आदरही वाटला. आहे कोणीतरी आपल्यासोबत ही भावना आली मनात. काकीला कधी सांगायचं, नाहीतर त्यांना वाईट वाटेल, मी म्हणालो. तिला काय नेहमीच वाईट वाटत असतं. मी सांगेन तिला. तू जास्त नको लक्ष देऊस. काकांच्या डोळ्यात थोडं पाणी तरळलं. मी पण मग जास्त त्यांना काही विचारलं नाही. रूममध्ये राहायला जायचं हे वास्तव असलं तरी कुठेतरी धाकधूक होती मनास. चाळीतलं वातावरण कसं असेल, दोघंच राहतो ही गोष्ट सगळ्यांना कशी पचेल. मला तर खूप टेन्शन आलं होतं. भले मी स्वतःला समजावत होतो सगळं ठीक होईल, पण मनात उगाच अस्वस्थता उभी राहत होती. धावपळ करून थकायला खूप झालं होतं. मी त्याच विचारात घरी आलो. काकीला सांगायचं जोखमीचं काम काका करणार होते. मी स्मिता आणि सागरला सांगितलं. ते दोघेही शॉक झाले, पण पुढच्या क्षणी सावरले. सगळी चौकशी केली. तुम्ही दोघंच राहणार वगैरे. आम्ही आई येणार असंच सांगितलं होतं. काका, आम्ही आजपासूनच तिकडे जायचं म्हणत होतो. उद्यापासून मला कामाला जायला पाहिजे ना, मी म्हणालो. काका क्षणभर काहीच बोलले नाहीत. त्यांना वाईट वाटत होतं. बरं, तुम्ही आजच जाताय? काकीला सांगतो, काका बोलले आणि काकीला सांगायला गेले. मी बाहेरच उभा राहिलो. वेदीला बॅग भरून रेडी ठेवायला सांगितली होती. माझेही काही जास्त कपडे नव्हते. मी पण लगेच कपडे इतर सामान एका बॅगेत भरून घेतलं. आता फक्त निघायचं बाकी होतं. काय मग, आधी काकीला सांगावंसं वाटलं नाही का? काकीच्या बोलण्याने आम्ही दोघांनीही काकींकडे बघितलं. ते काकांना आम्ही सांगितलं होतं. त्यांना सांगूनच आम्ही खोली बघितली होती. बरं, जा मग तुम्ही. मी बोलून थोडीच थांबणार आहेत तुम्ही. काकी एकदम खोचकट बोलावं तसं बोलली. ती रागवणार माहीतच होतं. राहिलो तरी प्रॉब्लेम, निघालो तरी प्रॉब्लेम.
सोल्युशन काहीच नव्हतं. काका अडकीत त्यात सापडल्यासारखे आमच्याकडे बघत होते. काका काकींना नमस्कार करून आम्ही निघालो. मग सागर आम्हाला सोडायला आला. त्यानिमित्ताने तो खोलीही बघून गेला. सागर आणि स्मिता दोघेही चांगले होते. स्मिता ही कधीतरी येऊन जाईन म्हणाली. काकांचं घर नाही म्हटलं तरी बिल्डिंगमध्ये होतं आणि चाळीत राहायला जायचं म्हणजे सगळंच जमून घ्यावं लागणार होतं. पण कटकट सहन करण्यापेक्षा सुखासमाधानाने चटणी भाकरी ही गोड लागते. पहिल्यांदा असा स्वतंत्र राहायचा निर्णय घेतला होता. आम्ही रूममध्ये जायच्या आधी उंबरठ्याला नमस्कार केला आणि दोघांनीही एकाच वेळी रूममध्ये पाय ठेवायचा निर्णय घेतला. चल टाक पाय. 1 2 साडे माडे 3. हे वेदी माझा हात पकडून बोलत होती. एकदम खुश होऊन ती रूममध्ये येताच नाचत होती. जणू काकीच्या कटकटीतून आझादी मिळाल्याचा आनंद साजरा करत होती. रोज दिसणारी मरगळ आज तिच्या चेहऱ्यावर नाही बघून मला मनातून समाधान वाटलं. आपण एवढी धडपड केली त्याचं सार्थक झालं. वेदी एकदम सराईतपणे कामाला लागली होती. सगळं सामान आपल्याला हवं तसं लावत होती. छोट्या जागेत व्यवस्थित लावत होती. जिथे तिला जमत नव्हतं किंवा हात पोचत नव्हता, मी तिच्यापेक्षा उंचीने मोठा असल्यामुळे, मग मधूनच मला बोलावत होती काही सामान लावायला. तो दिवस सामान लावण्यात, साफसफाई करण्यात गेला. आज जेवण बाहेरूनच मागवलं होतं. खूप दमलो होतो दोघंही. उद्या दोघांना कामावर जायचं होतं, त्यामुळे वेळेत झोपणं गरजेचं होतं. मीही मग तिला काम आवरायला मदत केली आणि नव्या रूममध्ये आमचा लग्न न करता संसारच मनानं सुरू झाला होता. त्यावेळी लिव्ह इन रिलेशनशिप नव्हतं, त्यामुळे बघणारे कसे बघतील आपल्याला ही आम्हाला भीती होती. मी ठरल्याप्रमाणे कोणी सोबत मिळतं का बघून आलो, पण कामात जास्त वेळ झाल्यामुळे सगळे झोपले होते. आम्हीही दमलो होतो. उलटसुलट विचार करायला वेळच नव्हता. आम्ही आणलेलं अंथरूण पांघरून घेऊन पडल्या पडल्या झोपी गेलो. सकाळी वेदी उठून कामाला लागली. आता खरी कसरत होती. बाहेर रांग लावायची माझ्या जीवावर आलेलं. मला हातात बादली घेऊन जायला कंटाळा आला होता, तरीही मी गेलो. पाणीही बाहेर होतं. 8 साडेआठला येणार होतं. वेदी पटपट कामाव करत होती. चपाती भाजी करत होती. मी फक्त पाणी भरून घेतलं. दोघांची चाललेली कसरत आजूबाजूचे बघून एन्जॉय करत होते. आम्ही कसंबसं सगळं आवरलं. आज खूपच घाई झाली ना? मी वेदीला विचारलं. हो, पण होईल हळूहळू सवय. स्वतःचं असलं काय आपण कसंही करून मॅनेज करू शकतो, वेदी म्हणाली. म्हणजे तिला काकांकडे सगळं करायला त्रास होत होता. आता ती अप्रत्यक्षपणे मान्य करत होती. आम्ही दोघंही दमलो तरी खुश होतो. आम्ही ऑफिसला निघालो. मी तिचा हात हातात घेतला. बोलण्याच्या आणि चालायच्या नादात तिला आधी लक्षात आलं नाही, पण जसं तिला जाणवलं की मी तिचा हात घट्ट पकडून चाललोय, तशी ती क्षणभर तिथेच थांबली. मीच तिला चाल पुढे असं मानेने बोललो. तेव्हा तिने माझ्या हातातून हात काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण मी काही सोडला नाही. हात तर मी हातात घेऊच शकतो. आम्हाला तेवढी परमिशन आहे. याआधी मी घेतला होता, मी तिला समजावत बोललो. पण आपण इथे आपल्या घरी नाही. कोणी बघितलं तर गैरसमज होईल, वेदी थोडी घाबरत म्हणाली.
झाला तर होऊ दे. इथे आपण कोणाचंच देणं लागत नाही. कोण काय म्हणेल याने मला काही फरक पडत नाही. मी एकदम बेफिकीरपणे म्हणालो. तेव्हा मी एवढा बिनधास्त होतो. आताच्या काळात तर काय केलं असतं विचारूनच नका. आता तुम्हाला माझी स्टोरी सांगतोय म्हणजे आता माझ्या आयुष्याचा शेवट आला म्हणा. तसा मी काय म्हातारा नाही हो, पण 60 पार केली आहे. तो भी अभी तो मैं जवान हूँ विचाराने हो. असो, तर आपण कुठे होतो? हां, वेदीचा हात काही सोडला नाही. तिनेही मग प्रयत्न केला नाही आणि आम्ही ऑफिसमध्ये पोहोचलो. ऑफिसमध्ये जाऊन थोडं फ्रेश झाल्यावर आम्ही आमच्या कामाला लागलो. संध्याकाळी एकत्रच निघालो. आज कॉलेजला जायचं होतं दोघांना. मग काहीतरी खाऊन जाणं गरजेचं होतं. आम्ही तिथल्याच एका टपरीवर गेलो. तेवढ्यात पाऊस आला. आम्ही छत्री घेतलीच नव्हती. लगेच आडोशाला गेलो, डोक्यावर हात घेत. घाईघाईत दोघंही जाऊन उभे राहिलो. अचानक गारवा जाणवत होता. थंडी पण वाजत होती गार वाऱ्याने. पावसाचे छोटे छोटे तुषार अंगावर पडत होते. वेदी हात जवळ घेत चोळत होती. मुलींनाच थंडी लवकर कशी लागते काय माहीत, हा मला नेहमी सतावणारा प्रश्न आहे. फिल्मी स्टाईलने मला जॅकेट काढून तिला द्यावं असं वाटलं तरी त्यावेळी माझ्याकडे जॅकेट नव्हतं. पण मी एक हात तिच्या खांद्यावर टाकला. माझ्या अशा करण्याने तिच्या अंगावर शहारा आला होता. मी तिला डोळ्यांनी काय झालं असं विचारलं. ती मानेनेच काही नाही म्हणाली. तितक्यात चहावाल्याने चहा घ्यायला सांगितला. आम्ही दोघांनी चहा घेतला. थोडी थंडी कमी वाटली होती. पाऊसही कमी झाला. पण पावसातला पहिला वहिला एकत्र चहा पिताना जी दोघांना वेगळी फिलिंग आली होती ना, ती खूपच छान होती. हा भाग इथेच संपला. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.